गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी, मी व्यर्थ तोची एक श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। मागच्या जन्मीचं वाईट फळ जर या जन्मी मिळत असेल तर त्यावर उपाय काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। अनेक लोकांच्या मनात हा विचार येतो की मागील जन्माच्या कर्माचे फळ जर या जन्मी मिळत असेल किंवा भोगावे लागत असेल तर या कल्पनेबद्दल अनेक जणांच्या मनात गैरसमज होत असतात। याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा जरी मिळाला नसेल तरी अनेक आध्यात्मिक आणि दार्शनिक परंपरेमध्ये याचा उल्लेख हा आढळलेला असतो। त्यामुळे या विषयावर विचार करताना आपण तर्कशुद्ध दृष्टिकोन ठेवूया आणि उपलब्ध ज्ञानाच्या आधारे काही शक्यता आणि काही पारंपरिक ठोस पुरावे सुद्धा घेऊया। पण त्याआधी नेहमीप्रमाणे तुम्हाला म्हटले आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पहिलं म्हणजे काय तर कर्म आणि त्याचे परिणाम एक व्यापक दृष्टिकोन आहे। फक्त मागील जन्मच नव्हे तर या जन्मातील आपले कर्म आणि विचार यांचाही आपल्या जीवनावर आणि भविष्यावर परिणाम होऊ शकतो, हे तुम्ही नाकारू शकत नाही। चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ हे वाईट मिळते, हा एक नैसर्गिक नियम आहे। याला आपण कर्माचा सिद्धांत सुद्धा म्हणू शकतो। हा सिद्धांत केवळ एका जन्मापुरता मर्यादित नाही, तो आपल्या सवयी, आपला स्वभाव आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरही परिणाम करू शकतो। उदाहरण सांगायचं झालं तर जर आपण कठोर परिश्रम केले तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे आणि आपण जर इतरांशी चांगले वागलो तर ते लोकसुद्धा आपल्याशी चांगले वागतात। जर या उलट आपण आळशीपणा केला किंवा इतरांना त्रास दिला तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात। तर आता मागील जन्माचं वाईट फळ या कल्पनेकडे वळूया। काही लोकांच्या जीवनात अचानक अडचणी येतात, त्यांचे कारण त्यांना मागील जन्मातील कृतीमध्ये हे सापडू शकत नाही। त्या परिस्थितीत मागील जन्मातील कर्माचे फळ असावे ही शक्यता काही जण व्यक्त करत असतात। मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की यात कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही। ही एक श्रद्धा आहे किंवा एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नसुद्धा असू शकतो। जर आपण या दृष्टिकोनातून विचार केला तर मागील जन्मातील वाईट कर्माचे फळ म्हणजे काय असू शकते, ते शारीरिक त्रास, मानसिक दुःख, आर्थिक नुकसान, नातेसंबंधातील अडचणी किंवा जीवनातील इतर कोणत्याही प्रकारची नकारात्मक परिस्थिती असू शकतं। यावर उपाय काय तर यावर उपाय सकारात्मकतेचा मार्ग। आता प्रश्न असा आहे की जर मागील जन्माचं वाईट कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागत असेल तर त्यावर उपाय काय, यावर कोणताही थेट किंवा खात्रीशीर उपाय सांगणे कठीण आहे, कारण भूतकाळात बदल करणे हे आपल्याला शक्य नाही। मात्र काही गोष्टी आहेत ज्याच्या मदतीने आपण वर्तमान सुधारू शकतो आणि भविष्यातील नकारात्मक परिणामाची शक्यता कमी करू शकतो। आता काय करायचे तर वर्तमान आपल्याला सुधारायचं आहे। भूतकाळाबद्दल विचार करून दुःखी होण्याऐवजी वर्तमानावर तुम्ही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे। आपले आजचे कर्म हे आपले उद्याचे भविष्य ठरू शकते किंवा उद्याच्या भविष्यावर ते परिणामसुद्धा करू शकतात। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, चांगलं कर्म करा आणि वाईट विचारापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा। दुसरं म्हणजे सहनशीलता आणि स्वीकार। जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरं जा। प्रत्येक नकारात्मक परिस्थितीत काहीतरी शिकण्यासारखे आहे। परिस्थिती स्वीकारून त्यावर मात करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा। नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा। आशावादी राहिल्याने आपल्याला संकटाचा सामना करण्याची ऊर्जा नक्कीच मिळत असते। जास्तीत जास्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा, इतरांना मदत करा, प्रेमळ वागा आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या। नियमित ध्यान आणि प्राणायाम केल्याने आपले मन शांत राहते आणि तणाव कमी होतो, त्यामुळे आपल्याला परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याससुद्धा मदतही होऊ शकते।
आपल्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक विचार कमी होतो. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांना क्षमा करा आणि भूतकाळातील कटू आठवणी विसरून जाण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपले मन शांत राहते. त्यामुळे क्षमा करा आणि विसरून जा. जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर आध्यात्मिक गुरु किंवा जाणकार व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या किंवा आमच्यासारख्या आध्यात्मिक चॅनलचा व्हिडिओ रोज पहा, त्यामुळे तुम्हाला योग्य दृष्टिकोन नक्कीच मिळू शकेल. निस्वार्थपणे इतरांची सेवा करणे हे एक मोठे पुण्यकर्म आहे, त्यामुळे आपला नकारात्मक कर्माची तीव्रता कमी होते असा विश्वास अनेक जण ठेवतात. त्यामुळं सेवा करण्याचा प्रयत्न करा. आपल्या श्रद्धेनुसार नियमित प्रार्थना आणि उपासना करा, यामुळे मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढते. म्हणून प्रार्थना आणि उपासना करा. तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर थोडं बोलूया. विज्ञानाच्या दृष्टीने मागील जन्म आणि त्याचे परिणाम सिद्ध करणे हे शक्य नाही. आपले बालपण, आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि या जन्मातील आपले कर्म हे आपल्या जीवनातील घटनांवर परिणाम करणारे एक प्रमुख घटक आहेत. अनेकदा आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टीचा आणि आपल्या चुकीच्या सवयींचा परिणाम आपल्याला हा भोगावा लागतो, ज्याला आपण मागील जन्माचे कर्मफळ हे म्हणत असतो. जर एखाद्या व्यक्तीला लहानपणापासूनच वाईट वातावरणात राहावे लागले तर त्याचे मानसिक आणि भावनिक आरोग्य बिघडू शकते. आपण याला मागील जन्माचे कर्म म्हणणे योग्य नाही. त्याचप्रमाणे जर आपण निष्काळजीपणे जीवन जगलो तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला हे भोगावे लागतात. उदाहरणार्थ, जर आपण धूम्रपान केलं तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. यालाही आपण मागील जन्माचे वाईट कर्म म्हणू शकतो का? तर नाही ना. तर ह्याच्यावरून काय शिकायचं, तर तुम्ही वर्तमान सुधारा, सकारात्मक राहा. नंतर मागील जन्माचं वाईट फळ ही एक कल्पना आहे आणि तो एक श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळं तुम्ही जर या दृष्टिकोनातून विचार केला तरीही त्यावरचा खरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर वर्तमान सुधारायचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. आपण आजचे चांगले कर्म आणि सकारात्मक विचार आपल्या भविष्यात नक्कीच तुम्हाला चांगले बनवू शकतात. त्यामुळे भूतकाळातील नकारात्मक गोष्टीचा विचार करण्याऐवजी वर्तमान काळात चांगले विचार आणि चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता. सहनशीलता, सकारात्मकता, सेवाभाव आणि आध्यात्मिक साधना यासारख्या उपायांनी आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी करू शकतो आणि अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो. या जगात प्रत्येक व्यक्तीला सुखदुःखाचा अनुभव येतो. अडचणी आणि समस्या जीवनाचा भाग आहे. महत्त्वाचे हे आहे की त्यांचा सामना आपण कसा करतो आणि त्यातून काय शिकतो. सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगल्या कर्माच्या माध्यमातून आपण निश्चितपणे एक चांगले जीवन जगू शकतो. मग ते या मागील जन्माचे कर्मफळ असो किंवा मागील जन्माचा कर्माचा प्रभाव. त्यामुळं तुम्हाला कळत असेल की मागील जन्माचं वाईट फळ या जन्मी मिळतं असं कुठलंही कारण किंवा कुठलंही वैज्ञानिक दृष्टिकोन हे सांगू शकत नाही, कारण मागील जन्माचं फळ हे कुणी बघितलं आहे. त्यामुळं तुम्ही वर्तमान सुधारा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, सेवा करा, प्रार्थना करा. यामुळे सुद्धा तुमचं येणारं जीवन म्हणजे भविष्य सुधारू शकते. त्यामुळं तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवू नका. तुम्ही तुमचा वर्तमान काळ सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.